ब्रेकनंतर एक मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बीड मधली बातमी आहे। बीडच्या कारागृहामधून आणखी एक ऑडिओ क्लिप ही समोर आलेली आहे। याच्या आधी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर त्याच कैद्याची दुसरी एक ऑडिओ क्लिप समोर आली आणि याच्यामध्ये त्याने धक्कादायक असा दावा केलाय। सनी आठवले आणि परभणे यांनी आपल्याला ते बोलायला भाग पाडलं होतं, जे आधी आपण बोललेलो होतो कराड गँग विषयी, ते सगळं बोलायला आपल्याला भाग पाडलं गेलं असा दावा या कैद्यानं आता दुसऱ्या ऑडिओ क्लिप मध्ये केला आहे। अझर पठाण नावाच्या कैद्यानं त्याला सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेनं मारहाण केल्याचा दावा केला होता आधीच्या ऑडिओ क्लिप मध्ये। अशातच त्यानं आणखी एक आरोप केलाय। मला हा सर्व प्रकार सनी आठवले आणि परभणे यांनी करायला भाग पाडलं असं अझर पठाणनं म्हटलेलं आहे। तर मसाजोग इथं इलेक्शन होत आहेत आणि त्यासाठी हे सगळं सुरू आहे। वाल्मिक कराडला टार्गेट केलं जात आहे। या लोकांनी मला भीती दाखवून हे करायला लावलं। जरांगे पाटील यांचा या प्रकरणामध्ये संबंध नाही, ही सगळी खिंडकर यांची शाळा आहे असं अझरचं दुसऱ्या एका व्यक्तीसोबतचं बोलणं आता समोर आलंय। बोलो ना भैया। हाँ बोलो भैया। अज़र पठान। हाँ, मेरा वैसा कुछ भी नहीं है यहाँ पे। जो थोड़ी बोला बोली हो गई थी हमारी, हाँ उसमें से हमारा मिट गया। सनी आठवले और परवाने ने दोनों ने सिखा के हाँ ये करने। इसमें एक कर्मचारी है जेल का, हाँ उनका मेरे को मालूम नहीं। अच्छा अगर उन्होंने दादागिरी करके करने लगा है, अच्छा हाँ दीपक बोल के है, तो उन्होंने करने लगा है। इसमें कुछ नहीं है, जरंगे पाटिल का भी कुछ नहीं है जी और कुछ नहीं है। जी ये जो मसाज का इलेक्शन है बोल के जी इसमें ये इन्वॉल्व है, दूसरा कुछ भी नहीं है। जी खाली इलेक्शन जो के इलेक्शन के वास्ते वाल्मीकि कराड़ अन्ना को टारगेट बना रहे, जी वाल्मीकि कराड़ अन्ना को बदनाम करने की कोशिश है, बाकी कुछ नहीं है। अच्छा अच्छा हाँ, ऐसा कुछ भी नहीं है, ऐसा वाद कुछ भी हुआ नहीं है। हमारा जो भी वाद हुआ था मेरा तो वो मिट गया, मगर ये लोगों ने मेरे को डरा के करने लगा है, उनके दबाव में आके मैं करा। मेरा अच्छा वैसा कुछ भी वाद भी नहीं, कुछ नहीं है वैसा भी। जी जरंगे पाटिल का विषय नहीं है। ये सब मसाजोग के जो मसाजोग में जो चालू है इलेक्शन, उसके वहां से ये बदनाम करने की प्रयत्न चालू है। वैसा हमारा कुछ भी नहीं है। सब हाँ खेडकर का ये सब शाळा है, मिला के सबको। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। समता पतसंस्था ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत त्या पतसंस्थेकडून अब्रू नुकसानीचा दावा केला जाणार आहे। समता पतसंस्था अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, कारण त्यांच्यावर ओमप्रकाश खक्के यांनी आरोप केलेला होता आणि त्याच्यामध्ये आता ओमप्रकाश खक्के यांच्याच विरोधामध्ये पतसंस्थेकडून अब्रू नुकसानीचा दावा केला जाणार आहे। ओमप्रकाश खक्के याच्या कर्ज वसुलीसाठी संस्थेची 2009 साली न्यायालयीन लढाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। पूर्वीचा राग मनात धरून बेछूट आरोप त्यानं केले होते असा दावा समता पतसंस्थेकडून करण्यात आलाय। अनेकांचे काळे पैसे पांढरे करण्याचा समता पतसंस्थेचा धंदा आहे असा आरोप ओमप्रकाश खक्के यांनी केलेला आहे आणि आता ओमप्रकाश खक्के यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा पतसंस्था करणार असल्याचं कळतंय। पाहूयात पुढची बातमी। नवी मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्लेमिंगोंचं आगमन झालं आहे। ठाणे क्रीक किनारी, त्याचबरोबर NRI वेटलँड्स आणि TPS लेक नेरूळला सध्या फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत। त्यामुळे नवी मुंबई खाडी किनारी वीकेंडला फ्लेमिंगो पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। यानंतर एक नजर